मित्र हो, आपण 5 नंबरचा चॅप्टर सुरू केलेला आहे. रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप हा चॅप्टर आपण चालू केलेला आहे आणि आपण डेथ ऑफ रिटायरमेंट या केसचा स्टडी करत आहोत. यापूर्वी आपण शेवटच्या लेक्चरला 1 नंबरचं एक्झाम्पल पाहिलेलं आहे आणि आता आपण पान नंबर 193 वरचं 3 नंबरचं एक्झाम्पल पाहणार आहोत. सर्वांनी 193 पान नंबर उघडा. एक्झाम्पल नंबर 3. अनिता, सुनीता अँड कविता वेर पार्टनर्स इन अ बिझनेस शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 2:1. अनिता, सुनीता, कविता ह्या पार्टनर्स होत्या आणि त्यांचा रेशो 2:1 असा होता. 2+2+1 त्यांची बेरीज येते 5. म्हणजे अनिताचा रेशो होतो 2/5, सुनीताचा रेशो 2/5 आणि कविताचा 1/5. देअर बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019 इज ॲज अंडर. त्यांचं बॅलन्स शीट आपल्याला 31 मार्च 2019 दिलेलं आहे. सुरुवातीला आपण लायबिलिटी साइड पाहूया. कॅपिटल अकाउंट अनिता 40,000, सुनीता 40,000, कविता 20,000. हा तिघींचा कॅपिटलचा अकाउंटचा बॅलन्स हा आपण त्यांच्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन ह्या हेड खाली दाखवणार. त्यानंतर क्रेडिटर्स 30,000, बिल्स पेबल 2,000. दोन्ही आयटम आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला दाखवणार. बँक लोन जे आहे ते ऍडजस्टमेंट मध्ये पेड म्हणून दाखवलेलं आहे. त्यानंतर ऍसेट साइडला बघा, आपल्याला तिथं प्लांट दिलेला आहे. प्लांट हे प्रिंटिंग मिस्टेक आहे, तिथं पाहिजे लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग जे आहे ते 55,800 आहे, त्यावर ऍडजस्टमेंट आहे. इन्व्हेस्टमेंट 30,000, फर्निचर 16,000, डेटर्स 20,800 वजा आरडी 800, बाहेरच्या कॉलमला 20,000, बँक 8,200, गुडविल 10,000. बॅलन्स शीटची टोटल दिलेली आहे आपल्याला 1,40,000. तर यावर ज्या ऍडजस्टमेंट आहेत त्याप्रमाणे आपण त्या सॉल्व्ह करणार आहोत. ऑन 1 जुलै 2019 कविता died and the following adjustment were made. 1 जुलै 2019 ला कविताचा मृत्यू झालेला आहे आणि खालील टर्म्स ठरवण्यात आलेल्या आहेत. ऑल द डेटर्स वेर कन्सिडर ॲज गुड. तर डेटर्स किती आहेत 800, परंतु तेवढे रिकव्हर झालेले आहेत म्हणून आपण डेटर्स जे आहेत ते वगळणार आहोत. तेवढा आपला फायदा होईल. 800 रुपये आपले बुडणार नाहीत म्हणून तेवढे 800 रुपये फायदा झाल्यामुळे आपण रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिट साइडला दाखवणार बाय आरडीडी 800. डेटर्स मधून आपण 800 वजा करणार नाही. बघा, लागलं तर बॅलन्स शीटला एकदा बघून घेऊया. डेटर्स 20,800 आहेत. त्यानंतर अ कॉन्टिंजंट लायबिलिटी फॉर कॉम्पेन्सेशन ऑफ ₹900 वॉज प्रोव्हाइडेड. आपल्याला कॉन्टिंजंट म्हणजे आकस्मिक लायबिलिटी, आकस्मिक देणी जी आहे भरपाई देण्याची, ती 900 रुपयाची आपल्याला तरतूद करायची आहे. एवढा आपला खर्च आहे म्हणून रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साइडला दिसेल टू कॉन्टिंजंट लायबिलिटी 900 आणि देणी असल्यामुळं तेवढा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला कॉन्टिंजंट लायबिलिटी हेड खाली 900 रुपये दिसेल. इन्व्हेस्टमेंट वेर सोल्ड आउट इन द मार्केट ॲट 10% प्रॉफिट. इन्व्हेस्टमेंट 30,000 आहे, त्याच्या 10% प्रॉफिट घेऊन आपण ती मार्केटमध्ये विकली आहे. 30,000च्या 10%, 30,000 गुणिले 10/100 बरोबर 3,000. तर आपण 3,000 आपला फायदा झाला इन्व्हेस्टमेंट विकल्यानंतर आणि आपल्याला 30,000 रुपये कॅश आलेली आहे. तर इन्व्हेस्टमेंट फायदा झाला म्हणून आपण तेवढं रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय इन्व्हेस्टमेंट दाखवणार 3,000.
त्यानंतर तेवढी कॅश आलेली आहे ती बँक बॅलन्स मध्ये 33,000 ऍड होईल. लोन वेर पेड ऑफ. बँक लोन 8,000 होतं तेवढं देऊन टाकलेलं आहे. तर तेवढे बँक बॅलन्स मधनं 8,000 रुपये कमी होतील. लँड अँड बिल्डिंग वेर डिप्रिसिएटेड बाय 800. लँड अँड बिल्डिंग जे आहे त्याचं मूल्य आहे 55,800. 800 रुपये आपण डिप्रिसिएशन वजा करणार. आउटर कॉलमला येतील 55,000 आणि लँड अँड बिल्डिंग आपल्याला तेवढा खर्च झालेला आहे म्हणून रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला आपण दाखवणार टू लँड अँड बिल्डिंग 800. त्यानंतर बघा पुढे फर्निचर बाय 1,100. फर्निचरवर आपल्याला 1,100 तरतूद करायची आहे म्हणून फर्निचर ऍसेट साईडला जे आपण दाखवणार आहे तर 16,000 वजा 1,100 आउटर कॉलमला येतील 14,900. आणि दुसरा इफेक्ट दिसल आपण तेवढं डिप्रिसिएशन चार्ज केलं तेवढा खर्च झाला म्हणून रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू फर्निचर 1,100. नंतर बघा गुडविल ऑफ द फर्म वॉज व्हॅल्यूड ऍट 15,000. फर्मचं गुडविल काढलेलं आहे ते झालेलं आहे 15,000. इट वॉज टू बी रेज्ड इन द बुक्स. आणि पुस्तकामध्ये ते दाखवण्यात आलेलं आहे. बघा पहिलं गुडविल होतं 10,000. 5,000 वाढलं म्हणून 5,000 रुपये आपल्याला गुडविलचा शेअर प्रत्येकाला वाटून द्यावा लागेल. तर आणि त्याला येईल 5,000 गुणिले 2/5. सुनीताचं तेवढंच. कविताचं 5,000 गुणिले 1/5 म्हणजे आणि त्याचा शेअर आला 2,000. सुनीताचा 2,000 आणि कविताचा 1,000 जे आपण त्यांच्या पार्टनर कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय गुडविल या हेड खाली दाखवणार. आणि दुसरा इफेक्ट जो आहे बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला आपण गुडविल म्हणून 15,000 रुपये दाखवणार. त्यानंतर बघा 7 नंबर. कविता वॉज एंटायटल्ड टू गेट हर शेअर इन प्रॉफिट अप टू द डेट ऑफ हर डेथ. कविताला तिच्या मृत्यूच्या दिनांकापर्यंत जो प्रॉफिट झालेला आहे तो शेअर देण्यात येईल. प्रॉफिट फॉर 2019-20 वॉज एस्टिमेटेड 10,000 आणि 19-20चा प्रॉफिट धरण्यात आलेला आहे 10,000. तर तिचा प्रॉफिट किती येतो ते वर्किंग नोट्स मध्ये 194 पानावर आपल्याला दाखवलेलं आहे. तिचा मृत्यू झालेल्या दिनांकापर्यंत म्हणजे 3 महिने येतात तर आपल्याला 10,000 प्रॉफिट जो आहे तो गृहीत धरून कविताचा शेअर काढताना कॅल्क्युलेशन असं करावे लागेल 10,000 गुणिले 3/12 गुणिले 1/5 म्हणजे तिचा शेअर येईल 500 रुपये. जो आपण प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट खाली दाखवणार बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला आणि तिच्या अकाउंटला कविताच्या अकाउंटला प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट हे खाली 500 रुपये. त्यानंतर द अमाऊंट ड्यू टू कविताज एक्झिक्युटर वॉज पेड बाय NEFT. कविताला जे आपण पैसे देणार आहोत तिचा मृत्यू झालेला आहे तर ते पैसे NEFT ने देण्यात आले. NEFT म्हणजे नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रान्सफर. जे तिच्या नावावर ट्रान्सफर करताना NEFTचा काय केलेला आहे यूज केलेला आहे. तर आता आपण त्याचं सोल्युशन पाहूया. इन द बुक्स ऑफ द फर्म रिव्हॅल्युएशन अकाउंट पहिले क्रेडिट साइड बघू. बाय RDD 800 बाय इन्व्हेस्टमेंट्स 3,000. त्यानंतर डेबिट साइडला टू कॉन्टिंजंट लायबिलिटी 900 टू लँड अँड बिल्डिंग 800 टू फर्निचर 1,100. तर क्रेडिट साइडची टोटल येते 3,800 आणि डेबिटची 2,800. 1,000 फरक आहे. क्रेडिटची टोटल ज्यादा आली म्हणजे इथं काय आला रिव्हॅल्युएशन अकाउंटचा प्रॉफिट आलेला आहे. तर 1,000 आपण तिन्ही पार्टनर्सला त्यांच्या 2:1 रेशो प्रमाणे वाटणार जो येतो 400, 400 आणि 200. म्हणून आपण तिथं दाखवलेलं आहे टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट इन ब्रॅकेट प्रॉफिट आणि 400
सुनीता 400, कविता 200. त्याचं कॅल्क्युलेशन मी दाखवलेलं आहे, ते तुम्ही पहा. त्यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट साईडला आपण दाखवणार टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 40,000 आणि त्याचा सुनीताचा 40,000, कविताचा 20,000. रिव्हॅल्युएशनचा जो प्रॉफिट आता आपण आलेला आहे तो त्यांच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर केलेला आहे. तो आहे रिव्हॅल्युएशन अकाउंट ब्रॅकेटमध्ये प्रॉफिट 400, 400, 200. गुडविल त्यांना आपण वाटलेला आहे 2,000, 2,000, 1,000. आणि रिव्हॅल्युएशनचा जो लॉस, प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंटचा जो बॅलन्स आहे कविताचा, तो आपण ₹500 7व्या ऍडजस्टमेंट प्रमाणे दाखवलेला आहे. आता जर आपण डेबिट साईडला पाहिलं तर डेबिट साईडला कुठले आयटम्स नाहीये. मग क्रेडिटची टोटल केली आपण. कविताची आली 21,700, सुनीताची 42,100 आणि त्याची तेवढीच आलेली आहे 42,400. 42,400 प्रत्येकीची आहे. मग कविता जी आहे ती वाढलेली आहे, तिचा डेथ झालेला आहे, म्हणून आपण डेबिट साईडला उल्लेख करणार टू कविताज एक्झिक्युटर लोन्स अकाउंट 21,700. हे पैसे आपण दिलेले आहेत, त्याच्यामुळे ते लायबिलिटी साईडला दिसणार नाही. त्याच्यानंतर क्लोजिंग बॅलन्स आणि त्याचा 42,400, सुनीताचा तेवढाच आलेला आहे. तो आपण नवीन बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला दाखवणार कॅपिटल अकाउंट हेड खाली. आणि त्याचा आणि सुनीताचा तेवढा बघा. आणि त्याचा 42,400 कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स, सुनीताचा 42,400. क्रेडिटर्स मागच्या बॅलन्स शीट वरनं आपण जेवढे घेतलेले आहे तेवढेच 30,000. बिल्स पेबल 2,000 आणि कॉन्टिजेंट लायबिलिटी 2 नंबरच्या ऍडजस्टमेंट प्रमाणे आपण घेतलेली आहे ती 900. त्याच्यानंतर लँड अँड बिल्डिंग 55,000, डेटर्स 28,800, फर्निचर 14,900, बँक 11,500 दाखवलेले आहेत, गुडविल 15,000 आणि प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्सचा अकाउंट बॅलन्स आहे 500. अशा पद्धतीने इथे बॅलन्स शीट जे आहे ते टॅली होत आहे 1,17,700. दोन्ही साईडची टोटल येते. आता बघा बँकेचा बॅलन्स 11,500 कसा आला ते समजून घेऊ. सुरुवातीच्या बॅलन्स शीटमध्ये आपल्याला बँक अकाउंटचा बॅलन्स दिलेला आहे 8,200. आपण इन्व्हेस्टमेंट विकली 33,000ला, त्याची टोटल येते 41,200. त्यानंतर आपण 41,200 मधनं लोन जे आहे 8,000 दिलेलं आहे, पेड केलेलं आहे, ते वजा केल्यानंतर बॅलन्स येतो 33,200. आणि कविताचं जे लोन आहे म्हणजे तिच्या एक्झिक्युटरला जे पैसे द्यायचे आहेत तो बॅलन्स आपण शोधला होता 21,700. तो आपण 33,200 मधून वजा केला. तर मग बँक बॅलन्स म्हणजे आपले बँकेत पैसे शिल्लक आहेत 11,500, ते आपण 1 जुलै 19च्या बॅलन्स शीटमध्ये दाखवलेले आहे. तर विद्यार्थी मित्र हो, अशा पद्धतीने हे अकाउंट बॅलन्स शीट आणि सर्व पार्टनर्स कॅपिटल रिव्हॅल्युएशन अकाउंट हे तिन्ही टॅली होत आहे. तर आपण हे एक्झाम्पल पूर्ण लिहून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याचं सोल्युशन लिहायचं आहे. त्याचबरोबर सॉल्व्ह केलेले प्रॉब्लेम नंबर 2 आणि प्रॉब्लेम नंबर 4 हे आपल्याला दोन्ही प्रॉब्लेम्स आपल्या वहीमध्ये लिहून सॉल्व्ह करायचे आहेत. तसंच आपण परीक्षा जी आपली होणार आहे तर ती व्यवस्थित चांगल्या मार्काने पास होणं आवश्यक आहे. ह्या सर्व गोष्टी आपण लक्षात ठेवा. थँक्यू.